जो प्रवास, जी मैफिल चालली आहे, मी त्याचा आस्वाद घेत आहे. मी कवी नाही, पण माझ्या विद्यार्थिनीसाठी मी इथे आज उभी आहे. मी कवी नाही, पण मी माझ्या विद्यार्थिनीसाठी आज इथे उभी आहे. सईसाठी मी 2 ओळी लिहिल्यात. सृजनशील अशी सई आहे आणि तिची मुळं खूप खोलवर रुजत आहे आणि तिचा लवकरच कल्पवृक्ष होताना मला पाहायला मिळेल याची मला खात्री आहे. सई तिचे नाव जिने बसवला कवितांचा गाव. सई तिचे नाव जिने बसवला कवितांचा गाव. मिळतो तिथे नवकवींना वाव. यांच्या कविता घेतात श्रोत्यांच्या मनाचा ठाव. जसे पावसाचे थेंब ओंजळीत साठवता येत नाहीत, तसेच जाणीवांचे बोल, भावनांचे शब्द खोल आणि विचारांची घालमेल आणि ओठांवरचे बोल ही थांबवता येत नाही. त्याचीच बनते ती कविता. मी माझा काव्य प्रवास मी इथेच थांबवते. सईला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि मी प्राध्यापिका आहे, सईला शिकवणारी आहे. तिच्या आग्रहासाठी मी इथे आले, पण एका विद्यार्थ्यांना मोठं होताना पाहताना काय आनंद असतो तो तुम्ही माझ्या डोळ्यात पाहू शकाल. हा लातूर मधला हा पहिलाच ओपन माईक शब्दमैत्री किंवा कविता वाचनाचा कार्यक्रम, अतिशय स्तुत्य उपक्रम रोहिणी प्रकाशन आणि सई आणि स्वप्नील सरांनी इथे आणला आणि अनेक नवकवींना स्टेज व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. आणि मी आल्यापासून पहिल्या कवीपासून मी इथे आहे आणि शेवटपर्यंत राहील. मला वाटलं नव्हतं की हा कार्यक्रम खरंच इतका दर्जेदार होईल. नाही की मी इथे आल्यापासून ऐकतेय की कवी हा फक्त कवी नाही. मी लिटररी क्रिटिसिझम शिकवते, म्हणजे समीक्षेचा पेपर शिकवते. हा, तर त्यात कवीनी कविता कशासाठी कराव्यात तुम्हाला 2 मिनिटं माझं बोलणं ऐकावं लागेल. कदाचित आवडणार नाही, पण ऐकावं लागेल की कवीनी कविता फक्त स्वतःसाठी नाही लिहायच्या, तर कवीनी कविता ह्या समाज प्रबोधनासाठी लिहायच्या. ज्या सहजपणे वाचकांना किंवा श्रोत्यांना समजतील अशा कविता नाही लिहायच्या. असं मी नाही, विलियम वर्ड्सवर्थ म्हणतात, एस टी कोलरिज म्हणतात, जॉन ड्रायडन म्हणतात की कविता हा लिटरेचरचा किंवा साहित्याचा असा भाग आहे की ज्याने समाज मन बदललं पाहिजे. आणि मला अत्यंत आनंद आहे, आताच मी काही कवींच्या कविता ऐकल्या. अगदी शेताच्या बांधापासून नभातल्या चंद्र ताऱ्यांपर्यंत आपण जाऊन आलो. समुद्राच्या किनाऱ्यापासून वाळवंटात बनवा लागलेला तोही आपण पाहिलाय. सोयाबीन ऊसाचा भाव, अतिशय सुंदर मनाला भावलेली कविता की स्त्रियांबद्दल आपण लिहिलंय, सरकारच्या विकास बद्दल लिहिलंय. आता एका कवींनी ईव्हीएम वापरून लोकशाही कशी संपवली यावर लिहिलंय. आणि अशा सर्व कवी जे आपल्या प्रेमावर, जे मैत्रीवर, सईंनी आता बोललं, मित्र आणि मैत्रीवर पण बऱ्याच कविता झाल्या. आणि एका कॉम्रेड मित्रांनी कामगारांच्या व्यथा, मला मी काय मार्क शोधत जातो, येस, ती कविता अतिशय आवडली मला. म्हणजे खऱ्या कविता असाव्यात, तर प्रेम कविता तुम्ही लिहिता कारण तुमचं वय आहे आणि त्या तुम्ही लिहायला पण आणि खूप एन्जॉय पण कराव्यात, कारण त्या वयात तेच केलं पाहिजे. पण इथून पुढे जे पण अजून तुमचं कवित्व जसं वाढत जाईल तेव्हा प्रेमाच्याही थोडं पुढे जा, मैत्रीच्याही पुढे जा आणि तुमच्या काव्य लिखाणातून हा समाज बदलू द्या. ह्याच शुभेच्छा देते. धन्यवाद.